हाय फ्रेंड, चला तर आज मी नवीन उपाय दाखवणार आहे सर्वांना। आज माझं पैंजण पायातलं असं काळं पडलंय। चला तर मग आज नवीन उपाय करून दाखवणार आहे। मग आता मी त्याच्यासाठी तुम्हाला दाखवत आहे किती काळं पडलंय। चला तर मग आता गॅसवर मी गरम पातेलं करतो, पाणी घालून, आणि जरा उकळी आल्यानंतर त्याच्यात सोडा घालायचं खायचं। घातलेलं आहे बघा मी सोडा, आणि धुण्याचा पण निरमा घालायचा त्याच्यामध्ये। बघा मी धुण्याचा निरमा घातलेला आहे, आणि मला चांगली उकळी आल्यानंतर मग पैंजण त्याच्यात टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचं। हे बघा, आता त्याला हलवून घ्यायचं। हे बघा कसं घाण पाणी सुटत आहे बघा, पैंजण कसं स्वच्छ होऊन निघत आहे बघा। अगदी साधं सोपा उपाय आहे, हे नवीन उपाय आहे, हे कुणालाच माहीत नाही आहे। हे कशा प्रकारे असं पैंजण कुणाचे काळी पडतात ते अशा प्रकारे धुवून घ्यायचं। हे बघा कसं स्वच्छ दिसायला लागलेत बघा, पांढरं दिसायला लागल्यात बघा। घाण पाणी किती निघालंय बघा। तुम्ही मी नक्की ट्राय करा। हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे बघा, किती स्वच्छ आणि किती पांढरं निघालंय बघा चांदी। आणि आपण उगाच चांदी घेऊन जातोय सोनारच्या दुकानात धुवायला, आणि ते तर काही व्यवस्थित धुवून पण देत नाही, आणि आपल्याला चांदी कमी पण करून देतात। त्याच्यापेक्षा त्यांना देण्यापेक्षा आपण घरातच उपाय करायचा। आणि मी अगदी तुम्हाला उपाय साधा सोपा दाखवले। चला तर मग बघा मी असं कसं ह्याला धुवून घ्यायला लागले बघा। बघा कशा प्रकारे मी माझं पायातले पैंजण धुवून झालेलं आहे। आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी। हे बघा स्वच्छ पाण्याने मी पैंजण धुवून घेतलेलं आहे, आणि फक्त मी खाण्याचा सोडा, धुण्याचा निरमा आणि गरम पाणी एवढंच एकत्र करून ते पैंजण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि हे उपाय तुम्ही पण घरात करा। चांदीचं पैंजण, अंगठी, छल्ला काय पण असू दे, तुम्ही नक्की ट्राय करा। बाय।